सो हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल गाईज. आणि हॅपी दिवाळी तुम्हाला सर्वांना आमच्याकडून, ऋतुष्का वाईब्स कडून. आणि हळूहळू आता आमचे 200 सबस्क्रायबर्स होणार आहेत. 200 के बोलतीये मी, काय बोलतीये, किती लवकर होतील. ओके, असं सपोर्ट करत राहा तुम्ही, मग ते पण लवकरच होतील. सो आता आम्ही निघालोय मामाच्या गावाला आमच्या, म्हणजे जेजुरीला. आणि आता बघूयात आपण पुढे काय काय होतंय व्हिडिओमध्ये. आपण सगळ्यांना खूप दिवसानंतर भेटणार आहे. आणि आज माझ्या बहिणी सुद्धा आलेत गावाला, तर मी तुम्हाला त्यांना पण भेटवेन. आणि कसं वाटतं ब्लॉग सांगा. चला बाय, भेटूयात. सो दोघींचा बोजा बिस्तारा सगळा बांधून झालेला आहे आणि निघालोय आता. आणि हे मला काल ऑफिसमधून गिफ्ट मिळालंय माझ्या. सो गाईज, हा आहे आमचा आजचा आउटफिट. आणि आता भेटूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये. सो गाईज, सन किस नाही करतोय, सन स्लॅप करतोय डायरेक्ट. भयंकर ऊन लागतंय. आम्ही सनस्क्रीन लावून आलोय, तरी पण आम्ही दोघींनी पण सनस्क्रीन लावले. त्या पोरीने सगळं घेतलंय आणि जायचे पैसेच विसरून आलीये घरी. ही मुलगी आली तर अशी रॅम्प वॉक करत की काय बोलायला नको. आणि माझ्यासाठी स्प्राईट घेऊन आली आहे घरी. थँक्यू. कसं वाटतंय तुला? पैसे विसरली होतीस? पळत पळत गेलेले आणि पळत पळत आले. बरं झालं दिदीला लवकर आठवण आली, नाहीतर आम्हाला बसमधनं खाली उतरायला लागलं असतं. बसमधून उतरवलं असतं रे. माझ्यासाठी स्प्राईट घेऊन आली आहे. एवढं ऊन लागते आता स्प्राईट पिते. भेटू आपण पुढे. आलेलोय आम्ही आता. कुठे आलोय दाखवतो थांब. गाडी तळ. तो गाईज, आम्ही निघालो. हिने बघा काय घेतलंय, चटर खायला. भेटू आपण बसमध्ये डायरेक्ट आता. गाईज, इथं एवढं ऊन लागतंय. मी एक तर सनस्क्रीन लावून आली, आता काळी पडणार आहे मी, म्हणजे सनस्क्रीनमुळे पडणार नाही, पण तरी पण जाईल माझं सनस्क्रीन. आणि इथं बस पण येत नाहीये लवकर, उन्हात थांबायला लागतंय आम्हाला. एवढ्या वेळेची वाट बघून आताची पेमेंट भेटलेली आहे आम्हाला. जागा पण भेटली आणि लकीन. कोण आलंय मला घ्यायला बघा, हे बघ. मामा. गाईस, किल्ला बघा. जर कोणाला किल्ला बनवायचा असेल तर आयडिया घ्या. पप्पांचा लाडका फटाकड्यांसाठी पप्पांच्या मागे लागलाय. काय पाहिजे तुला? हा, तुला काय म्हणायचं याच्या? मी खायला घेतलंय, बस झालं मला. काय पाहिजे तुला? बिडी बॉम्ब नाही घेणार आहे तुला. बिडी बॉम्ब चल गपचूप. पुढे बस, पुढे. अरे पुढे बस. आम्ही कुठे बसू? अच्छा, भेटत असं काय वनवासाला गेल त्या दोघी. जी माझी बहीण आहे, जी 4 वर्ष मला भेटली नव्हती. सॉरी, 100 वर्ष मला भेटली नव्हती. 7 जन्म मला भेटली नव्हती, आत्ताशी भेटली. आता ह्या दोघींची भेट. आता ह्या सारख्याच भेटतात. आमच्या मामी आहेत आणि त्या चुलीवरती कापण्या करतायत. Oh my God. बघू शकतो तुम्ही. सोड खाली, सोड खाली, सोड खाली, सोड. या समोर तर सगळीकडे नुसतं खायलाच पाहिजे. अरे हे हातात बिस्किटा खातात कापणे. तू आणायला गेलता मग मी वाट बघत होती तू. इथं ह्यांची किल्ल्याची तयारी चालू आहे. आणि इथं आमची फुलभाज्या पेटवण्याची तयारी चालू आहे. आम्ही फटाकडे फोडतोय. मस्त पूजा मांडली मामींनी.
सो गाईज ह्यांचा किल्ला बनवायचा चाललाय. गाईज बघा किती मेहनत लागते माती उकरायला त्याला. या की तुम्ही मी दाखवा गेला का मी बी आलो ह्याच्यात मला इथं बस की मग तू दिसणार. गाईज बघा कशी मेहनत करतात ते बघा. माती वाटायला यांचे मातीवर भांडणं चाललेले आहे. एक म्हणते मातीवर एक म्हणते नको मातीवर. हे बघा किल्ला. हे बघा ही कशी सारखी पोरगी. हे बघा सो गुड मॉर्निंग गाईज. हा आहे सेकंड डे आणि इथं चालू आहे आमचा किल्ला. किल्ल्याची प्रिपरेशन चालू आहे. तुम्हाला दाखवते. मी आज न्यू नेल पेंट लावली आहे. आधी तू काय लावलं? ये आता तुम्हाला दाखवते इथं काय काय चालू आहे. बघा किल्ल्यासाठी किती चालू आहे. उचलते का रे? मेहनत. आणि इथं आर्किटेक्चरचं काम चालू आहे खूप मेहनत मध्ये. तू काय करतोय तिथं बसून? बघत बसायचं. तुझं काय? अनु कसं वाटतंय तुला हे असं चिखलात हात करताना बुडवताना? मला खूप मातीत खेळायला शेवटी डुक्कर तो डुक्करच. कुठं पण जाऊन चिखलात लोळणारच. तुला काय वाटतंय अरे? गाईस आणि हे बघा हा आलाय आता. काय मग समर्थ दादा काय करणार आहे तू आता? हातभार कसा लावणार आहे? प्लास्टिकची पट्टी दे ना आणून बाबा. इथं काम चालू आहेत सगळ्यांचे. गाईस बघा हे कसे किल्ला बनवत आहेत. ते बघा येडी पोरगी. अका कशी कशी करते. अकाई ही तुमची लाडकी बहीण योजना आणि हा मी लाडका भाऊ. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. हे बघा मला हेच कळत नाही. ह्यांनी विटा का बाहेर असं पोतं फाडून काढले? कळल थांब. बघा ही कशी बारकी पोरगी कशी लेप देते. का आदिती का हे आदित्य नावाची मुलगी. का आता आम्ही थोड्या वेळात आता बाकीची मामान ती गेल्यात काकडी तोडाय. थोड्या वेळात आम्ही जाणार आहेत कपडे खरेदी कराय. दिवाळीची कपडे घ्यायला जाणार आहेत. आणि त्यानंतर ना आपण भेटूयात सगळे. बाय. सो गाईज माझ्या मामाच्या घरच्या काकड्या बघून घ्या. एवढ्या काकड्या आहेत. आणि आम्हाला जायचंय तरी हे दोघं मोबाईल बघत बसलेत. काय वाटतं का नाही तुम्हाला? माल कमी गावलं नाही तर 10-12 पिशव्या असतात. 10-12 एवढ्या? तुला काय म्हणायचंय? तुझ्या हातात काय? ती काय? भोपळा. भोपळा बघा गाईस. थंबनेल. आमच्या शेतातला भोपळा आहे. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. गाईज असं झालंय आमच्या किल्ल्याचा लूक. आणि आता आम्ही निघालोय बाहेर थोडं. तुम्हाला मागच्या क्लिप मध्ये सांगितलेलं आम्ही बाहेर जाणार आहे. किल्ल्याची तुम्ही फिनिशिंग बघितली असेल. असं झालं आपला किल्ला. त्यानंतर आपण 2-4 मिनिटात निघणारच आहोत. काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हणणं माझं. मला फक्त घेऊन चला. मी शॉपिंगला चाललोय आणि सगळे मला सोडून चालले. चला पटपट भेटूयात आपण आता. सो गाईज पोचलोय आम्ही. आता उतरतायत सगळे. आम्ही आलोय कपडे घ्यायला. सो गाईज आलोय आम्ही फायनली. पोचलोय. राहिलो बघा मला ही आमची चिल्लरची गाय सगळी. आता कपडे घेतो. मजा केली. खूप मजा केली.
आणि आता कपडे घेतो आणि मग भेटूयात सगळे. कंटाळा आलाय. काय म्हणताय? कॅशियर म्हटलं आपले पुढे चालले आहेत, आपण त्यांच्या मागे चला. आमचे कॅशियर. पैसा ही पैसा होगा. आम्ही ही मामाची स्टाईल होती. काय ही मामाची स्टाईल. तो आम्ही इथून घेतोय कपडे ब्रँडेड कलेक्शन मधून. भेटूयात आता. गाईज मी जिथे जाईन ना तेव्हा तिथं मला हेच भेटते, मला घ्यायचंय. आमचं कार्टून बघून घ्या. सो गाईज पोरांचे कपडे घेऊन चालत आता आमची बारी. सो गाईज 2 तास इथं बसल्यानंतर आताशी साड्या चूज झाल्यात, आता फायनल झाल्यात. आणि इथं बघा दिस इज माय मामी. चल कसं वाटतंय तुला 2 तास इथं बसून? खूप झोप लागली मला. तुला काय लागलंय? नाही तर मला ती साडी खाली घ्यायला रोज. काय आताच विचारते, ती साडी छान वाटते. हा एकदम तीच आवडली मला. चला फिलिंग चालू आहे आणि आम्हाला दोघांना भूक लागली आहे भरपूर. नाही ना चला आता बाहेर चालू आहे आम्ही. बघूयात बाहेर जाऊन कुछ मिलेगा क्या नहीं खाने को. एवढे वेळ कपडे घेऊन आता आम्ही खायला आले. सगळ्यांना एवढी भूक लागली आहे, कुणालाच भूक सहन होत नाही. आणि मामान ते अजून कप म्हणतात त्यांना ह्या ब्रँडेडमध्ये. म्हणजे आम्ही पलीकडच्या ब्रँडेडमध्ये कपडे घेऊन सगळ्यांना आता मामान त्यांना घ्यायला गेलो. आता आम्ही खातोय कारण की खूप भूक लागली आहे आम्हाला. दादा काय म्हणायचंय तुला? मग काय आम्हाला सोडून आलती. आणि आम्ही गेलतो मामान त्यांच्यासोबत कपडे घ्यायला, तर आम्हाला सोडून आले ते लोक आणि एकटे खायला गेले. मग मी मामाला विचारलं कुठे गेलेत, मामा म्हणलं गेलेत खायला. मग आम्ही पण आलो. आता बघू घेतोय खायला, दाखवतो. बघा किती गद्दारी केली आहेत सगळे. बाळा आम्ही नव्हतो आलो खायला. गाईज आमचे कपडे सगळ्यांचे घेऊन झाल्यावरती आता मामाचे कपडे घेतो. शॉपिंग झाली आहे, इतकं वैताग आलाय. आणि आता आम्ही घरी निघालोय आणि आता आम्ही अजून पुढे जाऊन एका शॉपमध्ये थांबणार आहे आणि तिथे शॉपिंग करणार आहे. पुढं पण जाऊन शॉपिंग करायची आम्हाला. गाडीच्या डिक्कीमध्ये बसेल का सगळं सामान तुमचं? काय म्हणायचं तुम्हाला? एवढी शॉपिंग केली. खूप लेट झालाय शॉपिंग करून. आता घरी जाऊन ले काम बस. तुला काय म्हणायचंय? मामाचा खिसा रिकामा झालाय पूर्ण, मामाला काहीच म्हणायचं नाही. वडापाव पार्टी चालू वेळ झाल्यामुळं सर्वांनी खावा आणि दंदन राहावा. गाईज आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो आहे हे वेगळं आहे शॉपिंग करायला. हिची आणि हिची. आणि हिला दुसरा ड्रेस घ्यायचा, पण तिला तिचे पप्पा घेऊन देत नाही म्हणून ती पप्पांच्या मागं लागली. आणि ह्या तिघी सिलेक्ट करतात. आणि मी बिचारी बसली, मला हा एक टॉप आवडला. त्याला भेटत ही पोरगी रडतीये. का रडतीये? पिस्तूल पिस्तूल डिस्का डिस्का डिस्का. ओह माय गॉड. काय पाहिजे तुला? नको नको चला बसा गाडीत. हा मग मामाने आणून ठेवलेत की तिथं. आणणारे नाही आणून ठेवलेत. घरी गेला व्हिडिओ कॉल करते, चल दाखवते. सो गाईज आम्ही आता पोहोचलोय. आधी हे बघा कसे सगळे झोपलेत मस्त. ह्या पण बघा, हा तर बघा गाईज आमचा किल्ला बघा. हा आहे रात्रीचा लुक. आता उद्या सकाळचं दाखव. गाईज आम्ही साड्यांच्या सेक्शनला आलेलो आहे मामींना साड्या घ्यायला. आणि इकडं आमच्या मामी साड्या घेतो. इकडं आर्यन बसलाय. इकडे ह्या दोघींचे नखरे चालले आहेत मिरर मध्ये फोटो काढायचे. आणि इकडे ह्या दोघांची मस्ती चालली. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.